मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टला आंदोलनाची घोषणा केलेली आहे. मात्र जे आंदोलन आहे ते आंतरवाली सराटीत होणार की मुंबईला होणार याबाबत संभ्रम होतं. आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत. दादा काय सांगणार, 29 तारखेला आंदोलन होणार आहे, काय सांगणार? आता शेवटी सरकारला जर गोरगरीब समाजाच्या मराठ्यांच्या भावनाच कळत नसतील तर मग आता आंदोलनाशिवाय पर्यायच नाहीये. कारण त्यांना जर गोरगरिबांच्या लेकरांचे मुर्देच पाडायचे आहेत आणि त्या पापात त्यांना जगायचंय, मग आता याला विलाजच नाही आंदोलन केल्याशिवाय. त्यांना जर गोरगरिबांच्या भावना कळाल्या असत्या, त्यांना जर मराठ्यांवरती अन्याय करायचा नसता, तर त्यांनी मराठ्यांना जे हक्काचं आहे, त्यांचं जे अधिकार आहे ते आरक्षण ताबडतोब दिलं असतं. पण जाणून बुजून हेळसांड करायची, अपमानित मराठा समाजाला करायचं आणि जाणून बुजून शिरसाटच्या हातानं शिंदेनं आणि बावनकुळ्याच्या हातानं फडणवीसनं वेळोवेळी मराठ्यांवरती अन्याय करायचा. समाज किती दिवस सहन करणार? ह्याला काही मर्यादा आहेत का नाहीत? आणि सरकार जनतेपेक्षा मोठं नसतंच ना. ठीक आहे ना, आता दाखवतो ना आम्ही. तुम्हाला जी मस्ती आली ना की आम्ही सरकार म्हणजेच सगळं, या राज्यातल्या जनतेला आम्ही मोजत नाहीत, ही जी तुमची मगरुरी आहे ना ती आता उतरवणार आहेत. आम्ही ती उतरवणार आहेत. 29 ऑगस्टला आंदोलन अंतर्वालीत होणार आणि निर्णायक होणार आणि न्याय पण मराठ्यांना घेणार नाही. तर जे व्हायचं असेल ते होऊ दे, तयार राहा म्हणा तुम्ही. दादा वारंवार आंदोलन करण्याची वेळ येते, काय नेमकं कसं पाहता? द्वेषानं भरले ते. यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्तेतून पैसे आणि कामं मिळवायचे बस. लोक मरू जगू, शेतकरी मरोत, काय होत, फाश्या घेऊ, आत्महत्या करू, काय देणं घेणं नाही. कुणाच्या कर्जमाफ्या हो नाही हो, कुणाचे पोरं शिकू नाही शिकू, नोकऱ्याला लागू नको लागू, याच्याशी नाही देणं घेणं. त्यांचा फक्त ऐशोआराम त्यांना राहायला पाहिजे. त्यांचं वैभव फक्त त्यांना टिकवायचं. मराठ्यांचं वैभव टिकवायचं नाही, मराठ्यांचे पोरं त्यांना टिकवायचे नाही. मराठ्यांचं अस्तित्व मिटलं तरी चालत, त्यांचं अस्तित्व राहिलं पाहिजे. ही जी मगरुरी आहे ना, सत्तेच्या जोरावरती ही जी दहशत पसरवणं चालून त्यांचं, ती आता मुडीत काढायची. त्यांना त्यांचा माज आता खेचल्याशिवाय जमतच नाहीये. कारण त्यांनी सगळ्यावरती अन्याय केला. बोलता बोलता उघड्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्याने बघितलं. धनगरांना आरक्षण देऊ म्हणलेलं 14 वर्ष उलटून गेले. हा जागे तुम्ही काय आमच्याकडून आले काय नाही आले काय, धनगर आमच्याकडून यावं म्हणून बोलत नाही, आम्ही आमच्या खंबीर आहेत. पण सत्य बोलायचं शिका, खरं मान्य करायचं शिका. धनगरांचा अपमान केला का नाही? तुमच्या लेकरा बाळाचं धनगराचे वाटोळं झालं का नाही 14-15 वर्षापासून? कधी बोलणार तुम्ही? तुम्ही ताकद वायाला घालताय मराठ्याच्या विरोधात लढून. ही पायंडा चांगला नाही. तुमच्या लेकरासाठी धनगरांनी लढा. तुमची फसवणूक झाली हो, आज तुम्ही मराठ्याच्या विरोधात काम करता, उद्या तेच फडणवीस तुम्हाला संपीन. पुन्हा गोड बोलतोय फक्त आता तुम्हाला धनगराला. गोड बोलून तुमच्या धनगराच्या पोरायचं कल्याण होणार नाही, त्यांचं आयुष्य कडील नाही जाणार. मराठ्याच्या विरोधात लढून तुमचं आयुष्य कडील नाही जाणार. आम्ही तुम्ही विरोधात गेले तरी आम्ही जिंकणार आहे, नाही गेले तरी पण जिंकणार आहे. तुम्ही फक्त समजून घ्या, सत्य हकीकत मानायला सुरुवात करा. जनता या राज्यात धनगरांचं वाटोळं केलं, जातवान धनगरांनी म्हणलंच पाहिजे हो वाटोळच केले. तुम्हाला भलं त्याला निवडून द्यायचं तर द्या, पण खरं बोला. वाटोळच केलं यांनी. बंजारा समाज पुरा उद्ध्वस्त झाला, लमानी समाज पुरा उद्ध्वस्त झाला. पूर्वी सगळे नोकऱ्यात हे लोक होते, माणूस न ठुला एक सुद्धा. गोड बोलून उभा कार्यक्रम करून टाकला. तुम्हाला मायक्रो ओबीसीचं, ओबीसीतल्या 378 पैकी 2-3 जाती जर सोडल्या तर पुन्हा माणूस नोकरीत दिसणार नाही, उच्च शिक्षणात दिसणार नाही. खलास करून टाकले पुरे. इकडं फक्त म्हणायचं मराठ्याच्या विरोधात ओबीसी, एवढंच. फक्त मराठ्याच्या विरोधात भांडण खेळायसाठी ओबीसी पाहिजे, त्यांना नोकऱ्याला शिक्षणाला नाही पाहिजे ओबीसी. ही सत्य हकीकत आहे. हे सगळं फडणवीसने केले, करून घेतल्याबरोबर त्यांनी डाव टाकू. पण आता हे गोरगरीब लोक ओबीसी मराठ्यांची किती दिवस भोळ्यापणात वागणार आहे? किती दिवस भोळ्यापणात वागणार? तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो भाऊ. कैकाळी समाज फक्त एकच जात आहे राज्यात, त्यो विदर्भात इष्टी ते, खानदेशात एससी मध्ये आणि मराठवाड्यात ओबीसी. बघा दशा, बघा तुम्ही, ही दशा आहे. इथं ना
गोरगरिबांच्या मायक्रो ओबीसीचं कोणी पोरग हे ना चांभार कोंभार ढोवार लोहार सुतार ना कोणचे सोनार ना कुंभार कोणाचे पोरं नोकऱ्यात नाहीत, कशात घालीनात, शिक्षणात घालीनात, राजकारणात बी घालीनात. इथं अवघड आहे. इथं दलित मुस्लिम कोणीच सुखी नाही. येशीतली कोणचीच जात संपून टाकली. इथला शेतकरी उद्ध्वस्त करून टाकला पुरा. खरं मान्य करा लोक, तरच तुम्ही टिकणार आहेत. तुम्ही जर म्हणले नाही नाही आमचं वाटोळख व्हायना पण आमचा नेता आणि पक्षच आमच्यासाठी लय चांगला आहे, तर मरा मग मरा. कधीतरी शेतकऱ्याला म्हणावं लागणार आहे, उद्ध्वस्त केलं यार तुला, आम्हीच निवडून आणलं, तो उद्ध्वस्त केला आम्हाला. तुमचा पक्षाचा नेता आहे किंवा पक्ष तुमचा आहे म्हणून तुमचे लेकरं बाळ उपाशी मारणार, तुमचा शेतकरी बाप आत्महत्या करणार, तरी तुम्ही म्हणणार नाही नाही पक्ष लय भारी आहे, नेता लय चांगला आहे आमचा. ही नियत अजिबात जनतेची चांगली नाही. तुम्ही सत्य ज्या दिवशी बोलायला शिकाल ना, त्या दिवशी तुमची उन्नती होणार, तुम्ही मोठे होणार, तुम्ही श्रीमंत होणार, तुमच्यात प्रगती होणार. तुम्ही फक्त खरं बोलायला सुरुवात करा. नाही मिळाले पीक विम्याचे पैसे लोकांना, नाही मिळाले लोकांना नुकसान भरपाई, कोणाच्याही रानातून रस्ते घालतात, कोणाच्या पण. समृद्धी आणला, शक्तीपीठ महामार्ग आणला, आमका आणला, याव आणला, त्याव आणला, कंपन्या त्यांच्या सिमेंटाच्या, कॉन्ट्रॅक्टर त्यांचा, रस्ता बांधला. पैसे घ्यायचेत घेण्यात घेऊ नको, कलेक्टरच्या ऑफिसला जमा आहेत म्हणजे तू पैसे घ्यायचेत घेण्यात नको घेऊ. दादागिरी नाही काही, घ्यायचेत घे म्हणजे इथं शून्य किंमत आहे जनतेला. एखादा जर म्हणतो इथून नको, तर त्याची भावना जाणून घेतली पाहिजे सरकारने. कम नको म्हणतो बाबा, लगेच दांडके, लगेच पोलिस. परभणीला मारले शेतकरी. इथं सुखी माणूसच नाही. इथं ना नोकऱ्या आहेत नीट, ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांना नीट पगार नाही, नीट पगार नाही तिथं. इथं सगळं कंत्राटी करून ठेवलंय. 30,000 पगार असला त्या कंत्राटी पद्धतीवर 15,000 यायचं ते नाही, येऊ नको माझ्याजवळ दुसरा आहे म्हणतात माणूस. हे देवेंद्र फडणवीस, हे चूक नाही. मी प्रामाणिक केलेच मराठीला सांगतोय, ही सत्यता आहे इथली. सरकारी नोकरीत परमनंट करायला लागतं ना, करा खाजगीकरण. खाजगीकरणाला कंपन्या त्यांच्याच. आत्ता एक उदाहरण आलंय माझं, ते बाहेर बसलेले मुंबईचे पोर आहेत. योगायोगाने तुम्ही चॅनलवले आलात, ते मुंबईचे बसलेले माथडी कामगारात ते पोर. काहीतरी नवीन भाजपने तिथं प्लॅन आणलाय परवापासून. पहिले काढून टाकायचे आणि नवीन घ्यायचे, ऐकानात घ्यायला म्हणून ते 100 गाड्या कोणतरी नेता घेऊन गेला दादागिरी करायला. तर बघ ते तिथं आले. ही परिस्थिती ह्या राज्याची. म्हणजे हमाली सुद्धा करायला, आता नोकऱ्या करायला तिथं सुद्धा दादागिरी चालली. सरकारनी त्यांचेच लोक त्यांना टाकायचे. ही परिस्थिती आहे भाऊ इथं. इथं ना शिक्षकाचे नीट पगार, इथं नाही नर्सचे डॉक्टरचे नीट पगार आहेत. इथं भयानक झालंय. इथं फक्त कॉलेजला, शाळाला, आश्रमशाळेला रंगरंगोटी फक्त केली जाते, बदलाव नाही केला जात. आणि तिकडेच बिलं उठलेली जातात. कोणत्या शाळेला कोणचा फोकस लावला नाही लावला, कुठं CCTV लावले नाही लावले, जालना जिल्ह्यातलंच उदाहरण आहे. कुठेतरी CCTV लावली, कुठं नाही लावली, त्याचेच बिलं उचलून मोकळे झाले. होणार आहे ती सुरुवात आता. ही सत्यता इथली. इथं काय लागतंय शेतकऱ्यांना, मालाला भाव नाही दिला जात, नाही द्यायचा, काय करायचं तर करा. ही मगरुरी मस्ती आहे. कर्जमाफी नाही करत, काय करायचं तर करा, ही मस्ती आहे. इथं प्रचंड लोक त्रासात आहेत. नाही इथं एसट्यावाल्याला पगार आहेत, ड्रायव्हर कंडक्टरला, नाही इथं खाजगी कंपनीत काम करणार ना सरकारी कंपनीत काम करणार. इथं ना कोणाला म्हाताऱ्या माणसाला पगार येतात, ना कोणाला घरकुलाचे हप्ते येतात, ना कोणाला विहिरीचे पैसे येतात, काहीच नाही इथं. इथं नुसते लुटायच्या टोळ्या तयार केल्या देवेंद्र फडणवीस, फक्त लुटायच्या टोळ्या. आणि आम्ही लुटलं सरकारनी असं म्हणलं की त्याच्यावर गुन्हे आणि त्याला जेलात टाका, हाना पोलिसांनी. एवढीच भूमिका देवेंद्र फडणवीसांसाठी खूप मोठा संकेत आहे कालचा परवाचा. सरकार न्याय द्यायना म्हणून विद्यार्थ्यांनी न्यायमूर्तींची गाडी अडून ठेवली 1.5 घंटा. देवेंद्र फडणवीस एवढं लक्षात ठेवा, लोकांची मनस्थिती तुम्ही न्याय द्यानात म्हणून कुठं चालली. शेवटी त्या न्यायाधीशांना, त्या बिचाऱ्यांना न्याय द्यावा लागला त्या विद्यार्थ्यांसाठी. काय चूक विद्यार्थ्यांची? सरकार जर करणारच नसल तर लोकांना न्यायाधीशाच्या सुद्धा गाड्या अडावं लागल्या.
ही माज चांगला नाही. मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र असून सुद्धा रद्द केले जाते, ही मस्ती चांगली नाही. किती पाळणार आहे तुम्ही पळून पळून? किती पुरणार आहेत तुम्ही? कुठं पळता तुम्ही? एकदा लोकांनी जर आता लक्षातच लोकांच्या आलं, अन्याय सहनच करायचा नाही. मराठी, दलित, मुस्लिम, धनगर, मायक्रो, विशेष सगळ्या आदिवासींनी ठरवलं आता अन्याय सहन नाही करायचं. कुठं पळणार आहे तुम्ही? आदिवासींना 100% योजना आहेत, 100% आरक्षण पण. आणखीनही त्यांच्या तांड्यावरती, पाड्यावरती, डोंगरावरती एक गुंठा त्यांच्या नावावर नाही आहे ना, शाळा आहे ना, त्यांना दवाखान्यांना औषधाची गोळी त्यांना जाग्यावर. हे देवेंद्र फडणवीसचं राज्य. आणि तुम्ही याच्यात मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करणार? खरे असो आम्ही गप बसणार. आमचं मराठ्यांचं रोग तर इतकं सोपं नाही की आम्ही आमच्यावर इतका अन्याय झालेला आम्ही बघावं आणि तरी पण पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनी पक्षाचंच काम करावं. मराठ्यांच्या पक्षातल्या नेत्यांसाठी लय मोठी चपराक आहे. त्यांच्या नाकावर टिचून बावनकुळ्यांनी प्रमाणपत्र रद्द केले, नाकावर टिचून रद्द केले. आम्ही तुम्ही मराठ्याचे इतके नेते आहेत ना, आम्ही मोजत नाहीत तुम्हाला, असा इशारा आहे बावनकुळ्याचा. मोजत नाही, तुमचे प्रमाणपत्र रद्द केले. काय करायचं ते करा, तुम्हाला करा, काय करायचं ते करा. याचा अर्थ असा होतो थोडी तरी लाज वाटली पाहिजे सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्याला. ज्या दिवशी जातच संपणार आहे, यांनी शिक्षणात नोकऱ्यात पोरं जाऊ द्यायचे ठरवलेलेच नाहीये, त्या दिवशी सगळ्या पक्षातल्या नेत्याला उठावं लागणार आहे. एवढी तरी लाज असावं. आणि मराठ्यांनी किमान सगळ्या पक्षातल्या नेत्यांची पाठ थोपटाव. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्याचा गर्व गरीब मराठ्यांना वाटला पाहिजे. मराठ्यांचे सगळ्या पक्षातले नेते एकूण बोलले बरं का, की आमच्या मराठ्यांच्या पोरांच्या नोंदी सापडल्या त्या रद्द करू नका, ओबीसीचं मराठ्याला देऊ नका, पण नोंदी आणि गॅजेट जे मराठ्यांच्या हक्काच्या सरकारी दस्तऐवज नोंदी आहेत त्या मात्र रद्द करायच्या नाहीत. एवढा जरी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनी शब्द वापरला ना, तर मराठ्यांना गर्व वाटन की हे मराठ्यांच्या पोटी जन्माला घेऊन येता, ह्यो खानदानी आमच्या रक्ताचा, एवढा गर्व तरी वाटू द्या. दादा, व्हॅलिडिटीसाठी सुद्धा अनेक निकष लावले जात आहेत, काय काय वाटतं? निकष जे त्यांना असतील तेच आम्हाला असतील, त्यात तर आमचं दुमत असायचं कारण असतं. पण ज्यावेळेस जिल्हा जात पडताळणी समितीनं सगळे कागदपत्र बघून समाधानी झाले, त्याच वेळेस जर त्यांनी निर्णय दिलाय की व्हॅलिडिटी देण्यात यावी, रद्द कस का होती दुसऱ्या दिवशी सकाळी शिरसाटने सांगितलं, गुमरेवी त्याच्यात कस काय होती रद्द? जर देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे सरकारला हस्तक्षेपच करता येत नाही व्हॅलिडिटी प्रकरणात, बावनकुळ्यांनी पत्र कसं काय दिलं? जे सरकारचा भाग नाही का बावनकुळे? किती खोटं बोलणार रे लोकांना तुम्ही, किती येड्यात काढणार. आणि लोकांनी बी थोडं ना आता संभ्रमाच्या बाहेर, जशी दुनिया असेल ना तसं बदलावं लागणार आहे मराठ्याला. आपण एकट्यानेच हरिश्चंद्र राजासारखं वागून नाही चालणार, समोरच्यांनी सुद्धा वागलं पाहिजे. त्यांनी बघा प्रक्रिया, सध्या काय प्रक्रिया चालल्या. मराठ्यांच्या आई बहिणीला बोललं, कोणाला जरी बोललं, समर्थन केले जाते. आम्ही लोक समर्थन नाही करत, आम्ही लोक समर्थन नाही करत. खून झाले मराठ्यांचे, आमचे लोक समर्थन नाही करत. ते समर्थन करतात, नाही केला म्हणतात आमच्या माणसाने, खून नाही केला. मराठ्यांना जरा प्रवाहाप्रमाणे थोडं बदलावच लागणार. तुमच्या एखाद्या पोरांनी चूक बी नाही केली मराठ्याच्या, तरी आमच्या मराठ्यांचे गैरसमज जर कोणी पसरला, हा यांनी चूक केली, आमच्या मराठ्यामध्ये हा हा चूक केली, आता उघड पडून देऊ नका समाजाच्या पोराला राज्यात. कारण आता समोरच्यांनीच पायरी बदलेली, तो पायरी सोडून वागायला लागला, तर आता मराठ्यांना सुद्धा वागावं लागलं. आपल्यालाच कवर दोषी धरता, दुसऱ्याच्यांनी दोष करून ते लोक सपोर्ट करतात, आणि आपल्या पोरांनी दोष नाही करून आपले लोक सपोर्ट नाही करत, असं होता कामा नये. आता चूक असू नाही तर बरोबर असू, आता ते जर म्हणतात ना आमच्या याची चूक नाही तर आपण म्हणा, इथून पुढं पर्यायच नाही. आता हे बघा, आपल्याला आता जसे लोक पायरी पातळी सोडून वागतील तसं वागावं लागणार, पातळी सोडून वागावंच लागणार आहे. कारण त्यांनी चुका करून ते पदरात घेतात, पोटात घेतात. आपल्या लोकांनी काय घ्यायचं नाही मग आपल्या समाजाच्या पोरायच्या? तुम्ही चुकीला चूक म्हणा, मग आमचे लोक चुकीला चूक म्हणा. आपण एकट्याने काय मराठ्याने ठेका नाही घातला. चूक केली तरी बी केली म्हणायचं, नाही केली तरी केलीच म्हणायचं. मराठ्यांनी आता समाजाच्याच पोराच्या बाजूने बोलायचं. आता चूक असू नये तर नसू, ते तसलेच वागायला, त्याला काय करणार? तुम्ही बदला, मग आम्ही बदलू. मी अगोदर सुरुवात कधीही केलेली नाही. 29 ऑगस्टला आंदोलन इथं सुरू झालं, आम्ही आमच्या शांततेत होतो. मला त्याच्या अगोदर एकही ब्र शब्द कोणाला बोललेला दाखवा, नेत्याला सुद्धा.
समोर सभा सुरू झाल्या, आमच्यावर हल्ले झाले. बोलायचं नाही का मी? जातीला नाही, परत नेत्यालाच बोललो. कोणाच्या आई बहिणीला नाही, नेत्यालाच बोललो. आता नेत्याने जर आमच्या आई बहिणी इथं फोडून काढल्यात, बोलायचं नाही का मी? तुम्ही सभा घेणार ओबीसीचे नेते म्हणून, तुम्ही घाणघाण भाषणं करणार, हातपाय तोडायच्या भाषा करणार, तुम्ही घाणघाण हिनवणार, काढा ते भाषण. मी आधी कोणालाच बोललेलो नाही. सुरुवात केल्यावरच आपण सुरुवात केली आणि सोडणार बी नाही. कारण इथून पाठीमाग 50-60 वर्ष यांनी फक्त दुष्णेच दिलेत, टोचणेच दिलेत आमच्या लोकांना, जिवारीच वारा केले. आमचे फक्त ऐकून घेत होते, आता मी ऐकून घेत नाही. ऐका ना जरा, काय कडू लागत का? आता तुम्ही भाषणातून मार आरेरावी करायची, भयान भयान शब्द वापरायचे. मी शब्दच मारलेत तुम्हाला. तुम्ही अरे म्हणले मी कार्य म्हणलो, तुम्ही आयला म्हणलं मी मायला म्हणलो. हो दे, काय होच. सुरुवात तुम्ही केलेली, मी केलेली नाहीच. आधी आम्ही शांत बसलो होतो. तुम्ही प्रमाणपत्र रद्द केले, आम्ही उधडायला सुरुवात केली. सुरुवात तुम्ही केली, त्यामुळे सोडणार नाही. आम्ही पर्सनल कोणाच्या जातीवर बोललो नाही, नेत्याला सोडला नाही आणि सोडणार बी नाही. आणि इथून पुढे तेच होणार. तुम्ही जसे वागताल तसंच होणार इथून पुढे. आणि तसं मराठ्यांना सुद्धा आता वागावं लागणार. मी अगोदरची सुरुवात नाही, तुमच्या अगोदरच्या सुरुवाती आहे त्या दाखवा जरा. मी डायरेक्ट आधी बोललोय, मग दाखवा. सुरुवात तुम्ही केली. तुम्ही घाण भाषण, घाण आयला मायला, त्याच्यातून हातोपाय तोडू, कोयते काढू, मग सुरुवात केली आपण बी. करणारच का? तुमचं ऐकून घेणार का? मी ज्या ज्या वेळेस नेत्यांना बोललो त्या त्यावेळेस आधी नेता बोललेला आहे, तेव्हाच बोललेलो आहे. जेव्हा नेताच बोलला नाही त्याला मी बळच बोललेलो आतापर्यंत नाही. कस काय सोडीन? सोडणारच नाही. तर आता हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असणार आहे का? हो, 3 वर्ष वेळ दिला. यांना वेळ द्यायचं किती आता? का द्यायचं? 58 लाख नोंदी आहेत, प्रमाणपत्र द्यायची पुरे. वळवळच नाही करायची. पण आता 8 दिवस, 4 दिवस, 10 मिनिटं, अर्धा घंटा वेळ नाही, फेल नाही. 3 वर्षाचा वेळ, 58 लाखाचे प्रमाणपत्र आणि त्याचा लेखाजोखाच द्यायचा अहवालच. हे बघा, 58 लाखांचे प्रमाणपत्र वाटलेत, हे नोंदी सापडलेल्या आहेत. आम्ही आपल्या गरीब समाजाला दिल्या, तुमची पाठथोपटीनं. आमचे गॅजेट आहेत, सरकारी दस्तऐवजी सगळं. हे सगळ्यांचे प्रमाणपत्र द्यायचे, तेव्हाच आंदोलन थांबताय. आता नसता मेल्यावरच मराठ्यांनी मला मुंबईकडे न्यायचं. आता मुंबई की सराटी आंतरवाली? आंतरवाली सराटीतच आंदोलन होणार 29 ऑगस्ट. संभ्रम, गैरसमज नाही. आंतरवालीतच होणार. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी आंतरवालीतच यायचं. वेळेवर निर्णय बघू. काहीही होऊ शकतं, त्याचं काही सांगता येत नाही. मुंबई पण होऊ शकते, तसं काहीच नाही. मुंबईच्या आमच्या बांधवांना, जातवान मुंबईतल्या मराठ्यांनी निवेदन पण देऊन ठेवलेलं. त्यांचा वाहून द्या आधी, त्यांना काढायचं आहे तर त्यांचा वाहून द्या, आम्ही आमचं नंतर काढू. त्याला काय? ओबीसीचे बिचारे बांधव काय जाणार आहेत? तुम्ही काढा आधी, काय अडचण, आम्ही नंतर येऊ. काय फरक पडला? तर दोघं एक संगत जायचं काय गरज आहे? आम्हाला नाही आडवं चालायचं, तुम्हाला चालायचं. तुम्हाला कोणाचं फडणवीसचं ऐकून करा, शिंदेचं ऐकून करा, कारण तुम्ही शिंदेच्या ऑफिसमध्ये झोपलेला असतात, आता पडलेला असतात कायम तिथं. त्यामुळे तुम्हाला कोणाचं ऐकून करा. आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला ओबीसीला आडवं चालायचं नाही. आमच्या नोंदी फक्त आम्हाला घ्यायच्या. तुम्हाला आधी मोर्चा काढायचा, तुम्ही काढा, काय अडचण नाही. हो, प्रामाणिक सांगतो येलेस मराठी. तुम्ही तुमचा काढा, आम्ही आमचा नंतर येऊ. तुमचा झाल्यावर तुमचं एकला आहे तर एकला काढा, आम्ही नंतर येऊ. काय करा, आम्ही आमचं नंतर येऊ, नंतर तारीख डिक्लेअर करू. आम्ही काय अडचण आहे का? पण आमचं आम्ही पोरांनी आमच्या आणि मुंबईतल्या, महामुंबईतल्या जातवान मराठा समाजानं, सगळ्या अखंड मराठा समाजानं निवेदन देऊन ठेवलंय. आम्ही कधी येऊ शकतो, त्याचं काही नाही. पण 29ला आंतरवालीतच होणार आहे, हे फायनल. ओबीसींनी उगच मराठ्यांच्या विरोधात लढून नाराजी अंगावर घ्यायची काहीच गरज नाही. आमचं फक्त नोंदी आम्ही हक्काच्या मागतो. तुम्ही विनाकारण लढून ताकद वायाला घालूच नका. तुम्ही तुमच्या लेकरा बाळाच्या सुखासाठी
आरक्षण मागा, त्याच्यासाठी एसटी आरक्षणासाठी धनगरांनी लढा. तिथं तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण होऊ द्या. फुकट ताकद वायाला का घालता? 3 वर्ष घातली तुम्ही, का घातलं? आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही काय नाही ताकद वायाला घातली का नाही घातली का, आमचं काही म्हणणं नाही. याच्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही. लय झाला तर एखादा राजकीय उदय होईल, फक्त तुमच्या लेकरा बाळाला याच्यातून ओबीसीचा काहीच मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा जातीचा लढा उभा करा, धनगर आरक्षणाचा. त्याच्यातून तुमच्या जातीच्या लेकरा बाळाला मिळून घ्या, त्याच्यातून तुमचे लेकरा बाळ मोठे करा. मराठ्यांना विरोध करून तुम्हाला काय मिळणार? आणि मी मिळून बी देणार नाही. मी माझ्या समाजाला मिळूनच घेणार आहे, त्यात काही दुमत असायचं काहीच कारण नाही. पण तुम्ही विनाकारण जिथं ताकद लावायची तिथं लावत नाहीयेत. जिथं गरज नाही तिथं लावता, जिथं गरज आहे तिथं लावत नाही. तर ओबीसी समाजाला एवढं तर कळतं. गाव लेवलवर, गाव खेड्यात अर्धे गाव आमचे आहेत. ते बिचारे बांधव आम्ही रोज एकमेकात येत, एकमेकाला मदत करणं, देणं, येणं. त्यांनाही वाटतं ना, नोंद जर सापडली ना आमच्या गावात, त्या मराठ्याच्या पोराला निघू द्या रे, कुणबी प्रमाणपत्र, त्याची नोंद सापडली, आम्ही म्हणतो का 4-5% ओबीसीतलं द्या आम्हाला, मग विरोध करा, मग करा विरोध. आम्ही फक्त आमच्या नोंदी घेतोय. आणि मग ते ओबीसी तितका जवळपास हुशार झालाय आता, त्याला राजकारण कळतंय आता. हे राजकारणासाठी चाललंय का खरंच मराठ्यासाठी चाललंय, त्यांच्या लक्षात येते. आपला ओबीसीचा नेता फक्त नेता म्हणतो, मग तो कशासाठी लढतोय, राजकारणासाठी का कशासाठी, हे ओबीसींना कळतं. त्यांना वाटतं आता आमच्या डोळ्यात एकटा नोंद सापडली, त्यांची 150 वर्षापूर्वी नोंद आहे ना, आपण कसं काय म्हणावं त्याला की तू प्रमाणपत्र नको काढू? जाऊ द्या ना, गरीब मराठ्याचं कल्याण होऊ दे. त्यांच्या नोंदी सापडत असतील तर मराठ्यांना 100% त्या नोंदीचं प्रमाणपत्र देऊन आरक्षण दिलं पाहिजे, या मताचा आजही ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी स्वच्छ मानसिकतेचा आहे. आजही त्यांनी नीतिमत्ता सोडलेली नाही, त्याची माणुसकी जिवंत आहे. गावखेड्यातल्या ओबीसी ती नोंद सापडली, त्यांना दिलं पाहिजे. फुकट मोर्चे काढू नका मराठ्याच्या विरोधात, उगाच मराठ्याच्या विरोधात एखादं भांडण घेऊ नका. त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना घेऊ द्या. नाही तर मग ओबीसी म्हणतो बघा तुम्ही तुमचं धोरण तिकडे, तुम्ही तुमच्याच काढा मोर्चे कसे काढायचे. ही रिअल आहे. आता माझ्याकडे बी ओबीसी बांधव येतातच ना, ते त्यांच्याच प्रतिक्रिया आहेत. तुमच्या नोंदी सापडल्याच्या म्हणल्याच्या नंतर तुम्हाला दिलं पाहिजे. तुमचं वावर जर आमच्या बांधाच्या ओबीसीच्या शेजारी बांधा शेजारी सापडला, आम्ही कसं काय म्हणून घेऊ नको? तुमचं 7-12 आहे सगळं आहे, तेवढी ते माणूस की आमच्यात हाय म्हणते जिवंत. हे फुकट ताकद व्हायला घालते. मी बघतो आता 29 ऑगस्टला कसं काय देत नाहीत, आणि यांनी कसे डाव रचलेत एका शिरसाटसाठी आणि एका बावनकुळेसाठी. सरकारच अडचणीत आणायचा संधी आणला, मी काय करू शकत? उलट शिंदेची आणि फडणवीसची भावना पाहिजे. झाली गडे चूक, आपण दुरुस्त करू. मराठा नाही नाराज होऊन द्यायचं, मराठ्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्य नको उद्ध्वस्त करायचं. हे फडणवीसनी शिंदेनी म्हणलं पाहिजे की पापात नको जगायचं. आपल्याला एक गोष्ट कमी मिळाली तरी चालत, एक आशीर्वाद कमी घेऊ, पण पाप नको. मराठ्यांच्या पोरावर अन्याय नको. शिरसाटने बावनकुळेंनी चूक केली, ही आपण दुरुस्त करू. हे दोघांनी पण म्हणलं पाहिजे, शिंदेने पण आणि फडणवीसने पण. ही चूक झालेली दुरुस्त करू आणि मराठा समाजाला पुन्हा आनंदाकडे नेऊ. मराठा समाजाला संकटात न्यायचं जर स्वप्न तुम्ही फडणवीस आणि शिंदेने बघितलं असेल, तुमच्यासारखं पातक कुणीच करत नाही या राज्यात. इतकं पाप तुमचं इतकं कुणीच करत नाही. तुम्ही उलट म्हणायला पाहिजे, गरीब मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावरती आनंद आणू, तर आपल्याला सुख लागत. तुम्ही जर आम्हाला दुःखात लोटीताल, तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही, कधीच नाही. तुम्हाला 100% तळतळाट लागणार, मराठी तळतळाटच लागणार तुम्हाला गरीबाच्या लेकरांना. तुम्ही आमचे लेकरांचे आयुष्य वाटोळ करायला लागलात नोकऱ्या शिक्षणात ना, तुम्हाला तळतळाटच लागणार. नसता तुम्ही गरीबाचा आशीर्वाद घेतला असता चूक दुरुस्त करून शिंदेने आणि फडणवीसने, तळतळाट घेतला नसता. गोरगरिबाचा तळतळाट इतका बेकार असतो, फडणवीसला आणि शिंदेला दोघांना सांगतो भयानक तळतळाट असतो. कारण गरीब लय उन्हातानात भाजून निघतो काम करताना, आणि 1-1 रुपया जमा करून लेकर शिकवतो, नोकऱ्याला लागते ते पोर. त्यांचं जर तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करणार असलात ना, गरीबाचा तळतळाट अख्खे जग उद्ध्वस्त झालेले तळतळाट. फडणवीस शिंदे तर कोणीच नाही. तुम्ही तळतळाट न घेता मायेनं पाठवून हात फिरायला पाहिजे. शिंदेने फडणवीसनी गरीब पोराच्या मराठ्याच्या गरीब समाजाच्या पाठीवून तोंडावून हात फिरायला पाहिजे तुम्ही. कारण तुम्ही राज्याच्या मालक झालात. तुम्ही मालक झाल्यावर
तुम्ही काळजावर वारं करायला लागलात मराठ्यांच्या. इतकी गद्दारी मराठीशी चांगली नाही. एकूणच आपण जर पाहिलं तर 58 लाख प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आता माघार नाही असा इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला असल्याचं पाहायला मिळते. त्याचबरोबर जे आंदोलन आहे ते सराटी अंतरवालीतच होणार असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटल्याचं पाहायला मिळतंय. अजय गाढे, LS मराठी, जालना.